सुरू आहे। एकनाथ शिंदेंचा युक्तिवाद या प्रकरणात व्हायचा आहे, विधानसभा अध्यक्षांची बाजू मांडली जायची आहे आणि त्यानंतर मग यामध्ये निवडणूक आयोगाची बाजू देखील मांडली जाणं अजून बाकी आहे। त्यानंतर पुन्हा उद्या देवदत्त कामत हेच युक्तिवाद करणार आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी जवळपास 7 दिवस युक्तिवाद झालाय। त्यामध्ये कपिल सिब्बल यांनी आतापर्यंत युक्तिवाद केला। आता उद्या पुन्हा अर्ध्या तासासाठी देवदत्त कामत हे उद्धव ठाकरेंच्या वतीने युक्तिवाद करणार आहेत। आमदार अपात्रतेच्या अनुषंगाने आणि कोर्ट काही प्रश्न विचारते की जो कार्यकाळ संपलाय त्याविषयीच्या आमदारांना तुम्ही अपात्र करण्याची मागणी करत आहात का। त्यानंतर कोर्टाने प्रश्न उपस्थित केलेला आहे की ज्या बाबतीमध्ये आम्ही विधानसभा अध्यक्षांचे अधिकार स्वतःकडे घेऊन कुणाला अपात्र ठरवू शकतो का। हा एक महत्त्वाचा मुद्दा, अतिशय तांत्रिक आणि अकॅडमिक पण खूप इम्पॉर्टंट असा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झालाय। सगळ्यात पहिल्यांदा या प्रकरणात धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे असं कोणीतरी म्हणाले आणि विशेष म्हणजे कपिल सिब्बल उद्धव ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ते म्हणालेत। आणि त्यानंतर देवदत्त कामत यांचा युक्तिवाद आता उद्या अर्धा तास चालणार आहे, म्हणजे अर्ध्या तासानंतर उद्धव ठाकरेंचा युक्तिवाद संपणार आहे उद्या। आणि आता हा अतिशय इंटरेस्टिंग टप्प्यावर असं हे प्रकरण आलंय। यानंतर एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष आणि एक निवडणूक आयोग या 3 पक्षकारांचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयामध्ये व्हायचा आहे, होणार आहे। सोमेश, आज महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्याच्यामध्ये धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे अशा पद्धतीची विनंती किंवा मागणी कपिल सिब्बल यांच्या बाजूने, म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने कुठेतरी न्यायालयासमोर येणं। आणि त्याचबरोबर दुसरी जी महत्त्वाची मागणी यापूर्वी आपण ऐकलेली आहे कपिल सिब्बल यांच्याकडनं की 5 न्यायाधीशाच्या घटनापीठानं जे जजमेंट दिलेलं होतं याआधी पक्षचिन्हाच्या अनुषंगाने जी कारवाई झालेली आहे ती संविधानिक पद्धतीने झालेली आहे का नाही या संदर्भातलं ते कुठेतरी तपासणीसाठी 7 जणांच्या पीठाकडे पाठवलं जावं। आता या 2 मागण्यांकडे आपण कशा पद्धतीने बघायचं, आगामी काळामध्ये कसा परिणाम होऊ शकतो या सगळ्याचा, या विशिष्ट मागणीच्या दृष्टीने किंवा या विशिष्ट केसच्या दृष्टीने। आणि त्याचबरोबर शेवटी न्यायालयाने जे प्रश्न आज विचारलेले आहेत ते सुद्धा प्रश्न अत्यंत सूचक असे प्रश्न आहेत, त्याबद्दल काय सांगता येईल? नाही, निश्चितच न्यायालयाने आज हे सुचवण्याचा प्रयत्न केलाय उद्धव ठाकरेंच्या वकिलांना हे प्रश्न विचारून की आता ही केवळ एक अकॅडमिक एक्सरसाइज उरली आहे का। कारण जर तुम्ही विचार केला तर जी कार्यकाळ ज्या विधानसभेचा संपला, आमदार सगळे नव्याने निवडून आले, त्यांना आज आम्ही अपात्र ठरवू शकतो का, हा एक बेसिक प्रश्न विचारलाय। कारण कोर्टामध्ये कोण बरोबर होतं कोण चुकीचं होतं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न असतो, जो ऑपरेशन थिएटर नंतर विचारला जातो की रुग्ण वाचला का, ऑपरेशन यशस्वी झालंय की ऑपरेशन अपयशी ठरलंय, हा मुद्दा नंतरचा आहे। पहिल्यांदा रुग्ण वाचला की रुग्ण दगावला हे महत्त्वाचं आहे। त्यानुसार कोर्टामधून सुद्धा तुम्ही घरी जात असताना ऑर्डरमधून काय घेऊन जाणार हे महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीने विचार करायचा असेल तर सिब्बलांनी जे 2 मुद्दे मांडले ते महत्त्वाचे ठरतात की ज्या आधारावर सर्वोच्च न्यायालयात काहीतरी निर्णय होऊ शकतो आत्ताच्या बेंचसमोर। एक तर ते 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाचं निकालपत्र पुन्हा रिव्ह्यूसाठी 7 न्यायाधीशांकडे पाठवा, हा निर्णय कदाचित होऊ शकतो, तो पण होणं कठीण आहे पण होऊ शकतो जर या न्यायाधीशांनी ठरवलं तर। आणि दुसरा निर्णय शिवसेना धनुष्यबाण चिन्ह गोठवून टाका, हे जो लॉजिक मांडलेलं आहे कपिल सिब्बल यांनी, तर तो निर्णय होऊ शकतो। तो पण निर्णय करणं कठीण आहे सर्वोच्च न्यायालयासाठी, पण तो निर्णय केला जाऊ शकतो। मग जेव्हा आमदार अपात्रतेवर एवढा युक्तिवाद होतोय त्यावेळी जे न्यायाधीशांनी प्रश्न विचारलेत उद्धव ठाकरेंच्या वकिलांना की आजच्या क्षणाला जेव्हा नव्याने विधानसभा निवडून आली आहे, नव्याने सगळे निवडून आले, त्या क्षणी आम्ही अपात्र करू शकतो का। तुम्ही एका शिस्तभंग कारवाईचं उदाहरण घ्या, म्हणजे शिस्तभंगाची कारवाई एखाद्या कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर केली जात असते, त्यामध्ये त्याला जर शिक्षा दिली गेली तर ती शिक्षा आम्ही बाजूला हटवू शकतो किंवा ती शिक्षा आम्ही शिथिल करू शकतो, परंतु त्याबाबतचे अधिकार स्वतःकडे घेऊन आम्ही शिक्षा देऊ शकतो का। एखाद्या शिस्तभंगाच्या कारवाईच्या अधिकाऱ्यांना स्वतःकडे घेऊन ते अधिकार स्वतःच्या हातात घेऊन संबंधित कर्मचारी अधिकाऱ्याला शिक्षा दिली जाऊ शकते का। त्याच लॉजिकने ते प्रश्न विचारतायत की समजा विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला, एक उदाहरण म्हणून त्यांनी म्हटलंय, म्हणजे त्यांनी असं म्हटलं नाहीये की विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला, त्यांनी म्हटलं की आम्ही हे मान्य केलं समजा की विधानसभा अध्यक्षांचा अप्रोच हा कॉन्ट्ररी टू लॉ आहे, कायद्याच्या विरोधात आहे, पूर्णपणे चुकीचं आहे, सगळं मान्य आहे। एक मुद्दा, आज आम्ही तेव्हाच्या टर्मसाठी तेव्हाच्या कार्यकाळासाठी आमदारांना अपात्र ठरवू शकतो का, एक मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने विचारला। दुसरा सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केलेला आहे
की विधानसभा अध्यक्षांनी जर एखाद्याला चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवलं तर त्याला पात्र केलं जातं सर्वोच्च न्यायालयामध्ये. एखाद्याला चुकीच्या पद्धतीने डिस्क्वालिफाय केलं एमएलएला. त्याच्यामध्ये एक अजून महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता न्यायालयाचे जे प्रश्न आहेत ते फक्त कार्यकाल म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्हली ज्या घटना घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने आहेत का हे जे प्रश्न आहेत ते कुठेतरी विधानसभा अध्यक्ष त्यानंतर इलेक्शन कमिशन आणि न्यायालय म्हणजे न्यायव्यवस्था यांची स्वायत्तता यांच्यावरती सुद्धा आधारित आहेत का फक्त त्या आधीच्या काळात घडलेली घटना आम्ही रिव्हर्स करू शकतो का एवढ्याशीच संबंधित आहेत? निश्चितच, कारण ते प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. आपल्याला सर्वांना आठवते की एक एस.आर. बोमई नावाची केस आहे ज्याचा उल्लेख वारंवार केला जातो राज्यपालांच्या अधिकारासंदर्भात, राष्ट्रपती राजवटीसंदर्भात राज्यांमधल्या. तर या एस.आर. बोमई खटल्यामध्ये काय झालं होतं तर कर्नाटकमधलं भाजपचं सरकार 1992 साली बाबरी मशीद पडल्यानंतर अशा प्रकारे बरखास्त केलं गेलं आणि 5-6 राज्यांमधलं सरकार बरखास्त केलं गेलं. ते बरखास्त केलं गेलेलं सरकार योग्य होतं की अयोग्य होतं याबाबतचा एक खटला सर्वोच्च न्यायालयात चालला ज्याचा निकाल आला 1994-95 दरम्यान. म्हणजे ते सगळ्या सरकारांचा कार्यकाळ संपला, विधानसभेचा कार्यकाळ संपला, नव्याने सरकार निवडून आली. पण तेव्हा काही अकॅडमिक प्रश्नांवर निर्णय करायचा होता सर्वोच्च न्यायालयाला की कोणत्या परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागली जाऊ शकते, कोणत्या परिस्थितीत सरकार बरखास्त करता येऊ शकतं, या आधारावर काही दिशादर्शक निकाल द्यायचा होता. म्हणून कॉन्स्टिट्यूशन बेंचने हिअरिंग घेतली होती. हिअरिंगमध्ये ठरलं की चुकीच्या पद्धतीने सरकार बरखास्त झाली होती पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही, कारण त्या सगळ्या सरकारांचा विधानसभांचा कार्यकाळ संपून नव्या निवडणुका होऊन नवी सरकार त्या राज्यांमध्ये आलेली होती. परंतु एक अकॅडमिक क्वेश्चन होता तो डिसाईड झाला होता. आता देखील तसाच मुद्दा आहे की आता परत कुठला अकॅडमिक प्रश्न डिसाईड करायचा आहे का, हा एक मुद्दा. जर करायचा असेल तर हे 3 न्यायाधीशांचं बेंच आहे ते करू शकत नाही, कारण यापूर्वी 5 न्यायाधीशांच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचनी एक जजमेंट दिलेलं आहे. त्यामुळे 7 न्यायाधीशांकडे जावं लागेल. मग दुसरा मुद्दा जो आहे की आता जी विधानसभा अस्तित्वातच नाही त्या विधानसभेच्या आमदारांना अपात्र केलं जाऊ शकतं का, तर त्याविषयी देवदत्त कामत असं म्हणालेले आहेत की आमच्या बाबतीमध्ये विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला तो निकाल हा अयोग्य होता, कायद्याच्या दृष्टीने चुकीचा होता, त्यामुळे तो करेक्ट करून द्या. ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये, न्यायिक पुनरावलोकनामध्ये तो निकाल आम्हाला करेक्ट करून पाहिजे असं ते म्हणतायत. त्यावर कोर्टाने म्हटलं की आम्ही अपात्र करू शकतो का, जर आमदारांना अपात्र करण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांचे असतील तर ते अधिकार आम्ही आमच्याकडे घेऊन कुणाला तरी आम्ही अपात्र करू शकतो का, असा एक अकॅडमिक प्रश्न हा सध्या विचारला गेलेला आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर निर्णय व्हायचा आहे की खरोखर निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होता का आणि विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचं पालन केलं होतं का. कदाचित न्यायालय म्हणू शकतं की आता या सगळ्याला अर्थ नाही कारण विधानसभेचा कार्यकाळ संपलाय. पण जर आता या परिस्थितीमध्ये न्यायालयाला कुठल्याही पद्धतीचं दिशादर्शी अशा पद्धतीचा अकॅडमिक निर्णय देणं शक्य नसेल तर भविष्यामध्ये या सगळ्या प्रश्नाचं काय होणार आणि त्याच्यावरती आत्ताचा जो वाद आहे तो त्याच्यावरती काही अंतिम तोडगा निघू शकतो का जी आज मोठी मागणी केलेली आहे कपिल सिब्बल यांनी की पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात यावं शिवसेनेचं, या संदर्भामध्ये आता संदिग्धता असणार आहे? जरा शिवाजी यांनी म्हटलेलं आहे की धनुष्यबाण जर त्यांना मिळू शकत नसेल, जर धनुष्यबाण आम्हाला मिळू शकत नसेल तर त्यांना मिळू शकत नाही, तो गोठवला जायला पाहिजे होता. अब त्यांनी शेवटचं जे वाक्य ते त्यांचं तेच आहे महत्वाचं की धनुष्यबाण चिन्ह गोठवा असं प्रकारचं तेवढे ऑल्टरनेट आहे का म्हणजे ऑल्टरनेटिव्ह आहे असं त्यांनी विकल्प दिला त्यांना. एक तर आम्हाला द्या त्यापेक्षा ते गोठवलं गेलं पाहिजे आणि मला वाटतं ती अतिशय योग्य मागणी त्यांनी केलेली आहे. आता बघूया माननीय सर्वोच्च न्यायालय काय करते त्याबद्दल. नाही पण गोठवण्याची मागणी तुमच्या वतीनं हो मग काय झालं त्याच्यात असं आहे मुळात जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हा झालं नाहीये. आता हा सगळं झाल्यानंतर मग पर्याय काय तुमच्याकडे, आम्हाला देणार नसाल तर गोठवा ही मागणी केली त्यांनी. बाळासाहेबांचं स्वप्न जे चुरल्या गेलं असं वाटत नाही, तोडल्या गेलं जाईल. गोठवला गेला, बाळासाहेबांचं चिन्ह होतं. नाही असं काही नाही, पक्षाचं चिन्ह होतं. माननीय शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेबांचं चिन्ह ढाल तालवार पण होतं ना, एवढं विसरू नका तुम्ही. आम्हाला सगळं माहिती आहे, तुमचा जन्मही नसेल तेव्हा झाला तेव्हा ते चिन्ह आमच्याकडे ढाल तालवार होतं सुरुवातीला. आम्ही ती सगळी मशाल पण होतं आमच्याकडे पहिलं, हेही तुम्हाला सांगतो. जुनं गाणं आहे साहेबांच्या वेळचं मशालीचं, तर ढाल तालवार होतं, मशाल होती, मधल्या काळात धनुष्यबाण होता. आता हा धनुष्यबाण आम्हाला मिळावा अशीच आमची अपेक्षा आहे.
पण जर कोर्टाला पर्याय सांगितला तर पर्याय सांगून टाकला, मग फ्रीज तरी करा. बोललो नाही असं होता का पण देवदत्त कामत यांनी म्हटलं की हे सगळे आमदारांना अपात्र करता येतं का? अपात्र करता येईल का? पहिली गोष्ट अपात्र करता येतं, म्हणजे करता येतच. त्यांनी तेच सांगितलं की थोडंसं माननीय बागची साहेबांनी असं विचारलं होतं माननीय न्यायमूर्ती की आता ती जरा तो काय केव्हाचा झाला आता की त्याला आता गोठवण्यामध्ये काय असेल, तर त्यांनी मग सगळी उदाहरणं दिली देवदत्त कामतांनी आणि असं सांगितलं की यापूर्वी असे अनेक निर्णय झालेले आहेत की प्रत्यक्षात म्हणजे बोंबईच्या काळामध्ये जी केस आहे बोंबई तिथं कितीतरी विलंब